2024च्या 12वी परीक्षेसाठी आपण प्रात्यक्षिक परीक्षेचे किंवा अंतर्गत परीक्षेचे गुण OMR सीटवर न घेता ऑनलाईन पोर्टलद्वारे घेण्यात आले आणि त्याचा आम्हाला हा निकाल लवकर जाहीर होण्यास अत्यंत चांगला उपयोग झाला। दरवर्षीप्रमाणे गैरमार्ग प्रतिबंधक योजना सुद्धा राबवण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक या सर्वांना आपण आवाहन केलं होतं राज्यमंडळामार्फत। आणि सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे या सार्वजनिक परीक्षेला सर्वांनी सहकार्य करावे आणि गैरमार्गाविरुद्धचा लढा यशस्वी करावा असं आम्ही आवाहन केलं होतं। आणि त्या आवाहनाला प्रतिसाद मिळून यावर्षी गैरमार्गाची संख्या घटली आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालावा या दृष्टिकोनातून 271 भरारी पथकं ही शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत होती। त्याचबरोबर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा अनेक जिल्ह्यातून त्यांच्या स्तरावर महसूलची, पोलिसांची किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या HODंची भरारी पथकं स्थापन केली होती। सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले रनर म्हणजे सहाय्यक परिरक्षक म्हणजे जे कस्टडीपासून केंद्रापर्यंत दररोज पेपर नेआण प्रश्नपत्रिका नेआण करतात, त्यांनी त्या केंद्रावर बैठे पथक म्हणून काम केले। त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचा वेळ झाल्यानंतर पेपर लिहून झाल्यानंतर उत्तरपत्रिका परत घेऊन येण्याचं काम केलं। आणि हे करत असताना रिपीटर विद्यार्थी म्हणून फॉर्म भरला होता, त्यापैकी म्हणजे रजिस्टर झाले होते, त्यापैकी प्रत्यक्ष 45,083 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 22,463 पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झाले म्हणजे उत्तीर्ण झाले। आणि या पुनर्परीक्षार्थ्यांची म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही 49.82% इतकी आहे। खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या म्हणजे आपण त्याला 17 नंबर विद्यार्थी म्हणतो, जे आउटसाइडर बसतात, तसे एकूण विद्यार्थी होते 41,362 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 34,988 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत। आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही 85.76% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 7,032 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस नोंदणी केली होती। त्यापैकी 6,986 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.20% आहेत। दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे त्यांना सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत। असं एकत्रित मिळून यावर्षी 12वीसाठी म्हणजे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, त्याचबरोबर 17 नंबरचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी असे मिळून 15,20,181 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 15,09,848 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,87,125 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि